नमस्कार. आज आपण जागतिक राजकारणात होत असलेल्या एका अतिशय ऐतिहासिक आणि अभूतपूर्व बदलाचं सखोल विश्लेषण करणार आहोत. वरवर पाहता ही घटना कदाचित सामान्य वाटेल, पण बॉस, याचे जागतिक परिणाम अक्षरशः जग हादरून टाकणारे आहेत. चला तर मग थेट या विषयाच्या खोलात शिरूया आणि समजून घेऊया की जागतिक सत्ता समीकरणांमध्ये सध्या नेमकं काय शिजतंय. पुढे जाण्यापूर्वी आजच्या या विश्लेषणाची थोडक्यात रूपरेषा पाहूया. आपण दोन जागतिक नेत्यांचा एकच दौरा, अमेरिकेची चीनला असलेली विनंती, रशियाचं धोरणात्मक अवलंबित्व, यामागील थक्क करणारी आकडेवारी आणि एका नव्या महासत्तेचा उदय या क्रमाने जाणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. दोन नेते आणि त्यांचं एकच गंतव्यस्थान. हा भूराजकीय भूकंप नेमका कसा सुरू झाला? हा घटनाक्रम बघा, म्हणजे तुम्हाला या विषयाचं गांभीर्य लक्षात येईल. एकाच आठवड्याच्या आत जगातील दोन सर्वात मोठ्या पारंपरिक प्रतिस्पर्धी महासत्तांच्या नेत्यांनी एकाच तिसऱ्या देशाला भेट दिली. पहिल्या 1 ते 4 दिवसात अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प बीजिंगमध्ये होते आणि ते परततात न परततात तोच लगेच 19 आणि 20 मे रोजी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बीजिंग गाठलं. राजकारणात असे योगायोग नसतात, हे तर तुम्हाला माहीतच आहे. आता इथे एक रंजक गोष्ट आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने या दोन ऐतिहासिक भेटींमधला फरक अगदी अचूक टिपलाय. ट्रम्प यांची भेट कशी होती, तर अगदी औपचारिक, मोठी आणि जगाला दाखवण्यासाठी केलेली. पण दुसरीकडे पुतिन यांचा दौरा मात्र अतिशय ठोस, व्यापार आणि लष्करी सहकार्यासारख्या गंभीर मुद्द्यांवर केंद्रित होता. स्टाईल वेगळी असली तरी दोघांचं टार्गेट मात्र एकच होतं, चीन. पण प्रश्न असा पडतो की जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि लष्करी महासत्ता असलेल्या अमेरिकेला अचानक चीनच्या मदतीची गरज का भासली? या दुसऱ्या भागात आपण तेच पाहणार आहोत. एक गोष्ट लक्षात घ्या, डोनाल्ड ट्रम्प चीनमध्ये एकटे गेले नव्हते. त्यांनी आपल्यासोबत एलॉन मस्क, टिम कुक आणि जेन्सन हुआंग यांसारख्या दिग्गजांची, म्हणजेच अमेरिकेच्या टॉप कॉर्पोरेट सीईओची फौज नेली होती. यामागचा उद्देश काय होता? तर चीनने अमेरिकन कंपन्यांसाठी आपली दारं खुली करावीत अशी चक्क विनंती करणं. म्हणजे विचार करा, अमेरिकेला चीनच्या सहकार्याची केवढी मोठी गरज निर्माण झाली आहे. आणि हे सगळं फक्त व्यापारापुरतं मर्यादित नाहीये. आज अमेरिकेला इराणकडून स्ट्रेट ऑफ हर्मुझमध्ये एका मोठ्या आणि गंभीर नाकेबंदीचा सामना करावा लागतोय. सर्वात मोठा अडथळा हा आहे की अमेरिका येथे स्वतःच्या अफाट लष्करी ताकदीचा वापर करू शकत नाहीये, कारण तसं केलं तर भयंकर मोठं युद्ध भडकू शकतं. थोडक्यात सांगायचं तर त्यांच्या लष्करी मर्यादा इथे उघड झाल्या आहेत आणि आता त्यांना कुणाच्या तरी मध्यस्थीची नितांत आवश्यकता आहे. हा घटनाक्रम कसा जुळून येतोय ते पहा. इराणने मार्ग रोखून धरलाय, हे झाली पहिली पायरी. दुसरी पायरी म्हणजे अमेरिकेला इराणसोबत तातडीने समझोता करण्याची गरज आहे. आणि तिसरी पायरी, इराणशी असलेले चीनचे घनिष्ठ संबंध वापरून अमेरिका आता चीनला मध्यस्थी करण्याची गळ घालत आहे. या एका घटनेमुळे अमेरिकेला चीनला स्वतःच्या बरोबरीचा एक समान मुत्सद्दी भागीदार मानणं अक्षरशः भाग पडलंय. आता वळूया नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे. तिसरा भाग, रशियाचं धोरणात्मक अवलंबित्व. ट्रम्प यांच्या पाठोपाठ लगेचच व्लादिमीर पुतिन यांनी चीनचा रस्ता का धरला? तुम्हाला तर माहीतच आहे, युक्रेन संघर्षाला आता 4 वर्षे उलटून गेली आहेत, तरीही रशियाच्या हाती कोणताही निर्णायक विजय लागलेला नाही. त्यातच पाश्चिमात्य देश आणि अमेरिकेने रशियावर अत्यंत कडक आर्थिक निर्बंध लादलेत. त्यांचं कच्चं तेल बॅन केलंय, परकीय चलन साठाही पूर्णपणे गोठवून टाकलाय. यामुळे झालंय असं की रशिया जागतिक स्तरावर प्रचंड कमकुवत आणि एकाकी पडलाय. आणि नेमक्या याच वेळी धोरणात्मक भागीदारी म्हणजे काय हे आपल्याला पाहायला मिळतं. हा एक असा परस्पर फायद्याचा करार आहे जिथे चीनला सवलतीच्या दरात तेल आणि गॅस मिळतो आणि त्या बदल्यात रशियाला चीनकडून अत्यंत महत्त्वाचं तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेला तग धरून ठेवणारं आर्थिक जीवनदान मिळतं. आत्ताच्या घडीला रशियासाठी तग धरून राहण्याचा हाच एकमेव आधार उरलाय. राजकारण आणि मुत्सद्देगिरी तर आपण पाहिले, पण आता थोडं आकडेवारीकडे लक्ष देऊया. चौथा भाग, सत्तेमागील आकडेवारी. 228.1 अब्ज डॉलर्स. हा आकडा साधासुद्धा नाहीये, तो प्रचंड मोठा आहे. गेल्या वर्षी रशिया आणि चीन यांच्यात झालेल्या व्यापाराची ही आकडेवारी आहे. हे सिद्ध करतं की या दोन देशांमधील मैत्री ही केवळ दाखवण्यापुरती नाही, तर ती एका अत्यंत भक्कम आर्थिक पायावर उभी आहे. आणि याचा परिणाम किती जबरदस्त आहे बघा. या व्यापारामुळे रशियाला 21.44 अब्ज डॉलर्सचा घसघशीत नफा झाला, जी तब्बल 55% वाढ आहे. विचार करा, जेव्हा संपूर्ण जगाने रशियावर बहिष्कार टाकला होता, तेव्हा चीनसोबतच्या याच व्यापाराने रशियाची अर्थव्यवस्था कोसळण्यापासून अक्षरशः वाचवली. हा व्यापार कसा चालतो हे अतिशय रंजक आहे.
चीन रशियाकडून कच्चं तेल, कोळसा आणि गॅस यांसारखी ऊर्जा साधने विकत घेतो आणि त्या बदल्यात त्यांना वाहने, इलेक्ट्रॉनिक्स आणि अत्यावश्यक वस्तूंची विक्री करतो. चीनने स्वतःला असा काही मुख्य पुरवठादार आणि खरेदीदार बनवलंय की आता रशियाला चीनवर विसंबून राहण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरलेला नाही. आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. 5वा भाग, एका नव्या महासत्तेचा उदय. हे सगळं बघितल्यावर एक गोष्ट नक्कीच स्पष्ट होते. एक अतिशय समर्पक विधान इथे मला आठवतं. चीनने स्वतःला एक अशी तटस्थ महासत्ता म्हणून प्रस्थापित केला आहे ज्याला अमेरिका किंवा रशिया दोघेही डावलू शकत नाहीत. एकाच आठवड्यात 2 परस्पर विरोधी नेत्यांचं स्वागत करून चीनने हे दाखवून दिलंय की ते कोणाचीही बाजू घेत नाहीयेत. त्याऐवजी ते स्वतःला जागतिक मुत्सद्देगिरीचा असा एक केंद्रबिंदू बनवत आहेत ज्यांना वळसा घालून जाणं आता कोणाला शक्य नाही. या संपूर्ण विश्लेषणातून समोर येणारा सर्वात मोठा विरोधाभास कोणता असेल तर एकीकडे अमेरिका आणि रशिया ह्या पारंपरिक महासत्ता आहेत ज्यांच्या मर्यादा इराण आणि युक्रेनमधील युद्धांमुळे जगासमोर उघड्या पडल्या आहेत, आणि दुसरीकडे आहे चीन, जो या परिस्थितीचा अत्यंत हुशारीने फायदा घेत एक मध्यस्थ आणि आर्थिक पुरवठादार म्हणून काम करत जगातील सर्वात मजबूत, लवचिक आणि तटस्थ खेळाडू म्हणून उदयास येत आहे. या सर्व घडामोडी पाहता शेवटी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. काय चीन खऱ्या अर्थाने जगाचा विश्वगुरू म्हणजे सर्वोच्च आणि तटस्थ महासत्ता बनण्याच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकत आहे? जागतिक सत्तेचा समतोल आपल्या डोळ्यादेखत वेगाने बदलत असताना हा विचार करण्यासारखा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडून जातो. आजच्या या सखोल विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.